परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 32. श्री गणेशाय नमः. श्री गुरवे नमः. महाराजांची अलौकिक शक्ती दावी शिष्यास प्रचिती. आश्चर्याने थक्क होती जे त्यांना जाणती. मधुकर मयुरे त्यांचे शिष्य. झाला त्यांना ज्ञानगर्व. उद्धवासम आपण आहोत सर्वज्ञानी. होता अध्ययनाचा नाद. अनेक ग्रंथांचेही आस्वाद. वाचित होते एक ग्रंथ. शेवटी ज्ञानेश्वरांचे अभंग. वाटले क्षण एक त्यांना. नसेल हे माहीत महाराजांना. म्हणून घेऊन तो ग्रंथ गेले सामोरी श्रीगुरूच्या. करुणी त्यांना दंडवत. ग्रंथ काखेत दडवित. अति विनम्र होत. उभे समोर ठाकीती. महाराज पुस्ती मयुरेसी. काय बा आणिले काखेसी. कान दावी आम्हासी. नको संकोचू मानसी. मयुरे सांगती महाराजांसी. आहे ग्रंथ अध्यात्मावरी. वाटे दाखवावा आपणासी. म्हणून आणिला सेवेसी. महाराज म्हणती मयुरेसी. काय दाविता हो आम्हासी. जाणिले असे आम्ही त्यासी. अंती अभंग वाणी असे. ज्ञानी यांचा तो राजा. निरूपण त्याचे सर्व समजा. ते निरूपण महाराजे कथिती अत्यंत सहज. न विचारी ग्रंथ शीर्षक. काय आहे त्याचे मानक. गुरु करती त्याचे निरूपण. शिष्याचा मनोवेद घेऊनी. अंतीच्या सर्व ओव्या मुखोद्गत कथेल्या. मयुरेच्या आश्चर्याला नसे अंत ना पार. अहंकाराचाही फुगा. म्हणती मयुरे फुटला. मनीचाही भेद मिटला. नमन केले श्रीगुरूला. श्रीगुरु म्हणती मयुरेसी. ढीगभर ग्रंथ वाचिसी. तेने ज्ञानी कैसा होसी. परीक्षा आमुची का पाहासी. करावे निर्मळ मनासी. जोडावे सतत अनुभवासी. आणू नये विक्षेपासी. सदा मनी मानसी. एके दिवशी मयुरेसी. झाली इच्छा अनुष्ठानाची. गेले सर्व तयारीनिशी. श्रीगुरूच्या आश्रमी. निवेदिता श्रीगुरूशी. द्यावी आज्ञा अनुष्ठानासी. श्रीगुरु म्हणती तयासी. त्वा जावे माहुरगडासी. श्री विष्णू कवीच्या मठासी. बसावे तेथे अनुष्ठानासी. स्थान आहे अति ते पावन. टेंबे स्वामी माधव स्वामींनी. प्रत्यक्ष श्री गुरुदत्तांनी. केली पावन ती भूमी. राहावे केवळ जलावरी. काहीही न सेविता तुम्ही. स्नान करावे शेवाळ तीर्थी. उतरो नये त्या जलात. येणेप्रमाणे हे अनुष्ठान. आचरावे एक तपपर्यंत. गुरु आज्ञा मानुनी प्रमाण. मयुरे आचरती अनुष्ठान. प्रतिवर्षी जातसे माहुरास. सिद्ध करण्या अनुष्ठानास. रेणुकेची सेवा करण्यास. तन मन अर्पितसे. पंचवर्ष झाली व्रतासी. लागली मग आस मनासी. तळमळ लागली जीवासी. माय रेणुकेच्या दर्शनाची. गुरु म्हणती व्रत हे कठोर. मनी धरावा तुम्ही धीर. करावा पूर्ण निर्धार. तेडे पावेल जगदंबा. धीर न राहे शिष्यासी. तेने तळमळ सारखी चित्तासी. धावे मन प्रत्यक्ष दर्शनासी. श्री रेणुका मातेच्या. गडबडा लोळे धरणी. आकांत जीवाचा करुणी. रात्र रात्र जागुनी. माथा आपटे अंबाचरणी. म्हणे गे माय अंबिके. मूळ पिठाच्या नाईके. वरदायिनी जगदंबिके. कान पावसी मजलागी. नको पाहुस अंतासी. न सहावे आता धीरासी. न देशील तू दर्शनासी. त्यागीन आज मी प्राणासी. विचार मणीचा पक्का झाला. कोणत्या योगे प्राण त्यागावा. कपाळ मोक्ष करावा. ती घ्यावी जलसमाधी. झाली त्याची मग सिद्धता. श्री गुरु जाणी शिष्याचा भाव. हा करील काहीतरी अपूर्व. म्हणून प्रगटले सदेह शिष्योत्तमापुढे. पाहिली गुरुमूर्ती शिष्यानी. रेणुकाच दिसे नयनी. स्वये लोटांगण चरणी. वाहे अश्रू नयनातुनी. म्हणे दिसली माय रेणुका. म्हणून लागलो तुमच्या चरणा. भ्रांत पडली माझ्या मना. दूर करा हो नारायणा.
म्हणती गुरु हा काय प्रकार, वेडा झालासे की काय, सोड सोड हा अविचार, ये भानावरी सत्वरी. झाली अंतर्धान गुरुमूर्ती, शिष्य मग भानावर येती, कैसे आले श्री गुरु माहुरी, बोध त्यासी होईना. क्षणात सारे उमगले, दृष्टांत साकार झाले, गुरुकृपेने गहिवरले, म्हणती मजला धन्य केले. 12 वर्षे आचरुणी तप, शिष्य झाला तपकृत, लाभला त्यास परिसस्पर्श, धन्य झाला जीवनी. हा होता मोठा चमत्कार, अलौकिक गुरु शक्तीचा प्रकार, एकाच वेळी गुरुराव, होते आणवा आणि माहुरास. आणि कैक चमत्कार, त्यांचा न्याराच प्रकार, लिंगायत वाणी काथार, कर्नाटकी त्यांचे वसतिस्थान. होते शिवाचे उपासक, सिद्धराम नामासे, योगी म्हणून प्रख्यात, केली वस्ती आणव्यात, आले महाराजांच्या सहवासात, जडली भक्ती त्यांचेवरी. महाराजे जाणिली त्यांची शक्ती, त्यामुळे त्यांच्याशी दोस्ती, योग आणि अध्यात्मात. बराच काळ त्यांनी केला व्यतीत आणव्यात, लिंगायत समाज सारा, शिष्य समुदाय त्यांचा, शेवटची त्यांची इच्छा, व्हावी समाधी आणव्यात. अंतसमय जवळ आला, सिद्धराम म्हणती शिष्याला, बोलवा लक्ष्मीकांताला, इच्छा त्यांच्याशी संवादाची. काहींचा होता त्यास विरोध, घडू नये त्यांचा संवाद, म्हणून मग खोटेच निरोप देती सिद्धरामांना. महाराज लक्ष्मीकांत नाही आज आणव्यात, निराश सिद्धराम होती, बैसले पद्मासनात. केला त्यांनी प्राण स्थिर, केवळ सोहमचा उच्चार, खेचून आपल्या प्राणाला ब्रह्मरंध्री स्थिर केले. सर्व शरीर झाले जड, शिष्य म्हणती घडले अघटित, सुरू झाली रडारड, कोसळला स्वामींचा गड. अंतक्रियेची तयारी सुरू झाली मग सत्वर, रुदन आणि आक्रंदन, हलकल्लोळ माजला. गावातील आईच्या दर्शनी, लक्ष्मीकांत तसे बाहेरूनी, बघून गेले गोंधळूनी, पुसते झाले शिष्यासी. म्हणती सिद्धरामे स्वामी, शिवाप्रत आले कामी, वाटले आश्चर्य महाराजांना, गेले त्यांच्या भेटीला. म्हणे कुठे ठेविले स्वामीसी, त्वरे दावा आम्हासी, शिष्य खोली दाविती, महाराज त्यांचे समीप जाती. आतून खोली बंद करती, सिद्धरामास न्याहाळीती, प्रकार त्यांच्या ध्यानी येती, थांबविली होती प्राणज्योती. ठेवणी हस्तमस्तकी, आणिले स्वामींसी भानावरी, संवाद त्यांच्याशी सुरू केला, बैसोनी स्वामी शेजारी, इच्छेन रूप त्यांच्या. संवादाचे हे ध्वनी जाती शिष्यांच्या कानी, आश्चर्याने कुजबुज लागती, ऐसे कैसे होईल बा. एक गेला धाब्यावर, पाही धाऱ्यातून खाली, 2 योगियांचा संवाद, नसे आश्चर्याला पारावार. 10 घटिका निघून गेल्या, संवाद त्यांचा संपला, पुन्हा हस्त ठेवणी मस्तकी, सिद्धराम स्वामींच्या. आज्ञाचक्रातून प्राणतत्व, विलीन होत असे पंचतत्वात, खोली उघडून महाराज, बाहेर येती झटक्यात. शिष्य म्हणती महाराजाला, तुमचा संवाद म्या पाहिला, महाराज म्हणती त्याला, लाग पुढच्या कामाला. ही महाराजांची अपूर्व शक्ती प्रसंगरूपे प्रगटत होती, योगी आणि ज्ञानी केवळ त्यांना जाणीती. रामचंद्रसुत आजूबाई कुळाशी संबंधित, अलौकिक अपूर्व शक्तिपात योग, कथियेला या अध्यायी. इति श्री लक्ष्मीकांत महाराज चरित्रकथामृत, 32 समाप्तः. श्री लक्ष्मीकांतार्पणमस्तु. लक्ष्मीकांत महाराज की जय.